नमस्कार मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी। यासाठी आपण इथे कढीपत्ता, कोथिंबीर, लसण आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। 2 मुळे वरची साल काढून बारीक किसून घेतलेले आहेत। कढईमध्ये तेल घालूयात। तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरे घालायचे आहेत आणि थोडासा ओवा घालायचा आहे। मोहरी तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला लसण घालायचा आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात, कढीपत्ता, हिंग घालूयात आणि पाव चमचा हळद घालायची आहे। त्यामध्ये किसलेला मुळा घालूयात, चवीनुसार मीठ घालायचं आहे। मिक्स करून घेऊयात आणि असंच आपल्याला फोडणीमध्ये परतून मुळ्याची भाजी शिजवून घ्यायची आहे। मुळ्याच्या भाजीमध्ये फायबरची मात्रा भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे आपले पाचन तंत्र सुधारते। तसेच मुळा खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ टॉक्सिक बाहेर पडतात, त्यामुळे आपल्या लिव्हरच्या आणि किडनीच्या स्वास्थ्यासाठी मुळा खाणं भरपूर फायदेशीर ठरणार आहे। ब्लड प्रेशर कमी करणे, वजन कमी करणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी सुद्धा मुळ्याची भाजी खाणे खूप फायदेशीर ठरते। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात, मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बनवलेली मुळ्याची भाजी खूपच चविष्ट लागते। ही तुम्ही पराठ्यासोबत, चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता। आपली मुळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे। चला तर टेस्ट करून बघूयात। अशाच प्रकारच्या पारंपरिक आणि युनिक रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। धन्यवाद।